ते ग देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत थोर त्याची अंकुशाचा मार. संत तुकाराम महाराजांच्या या ओळी आठवल्या की पुन्हा एकदा लहान व्हायचं वाटतं. आणि लहान झालं की मग त्या थोड्या खोड्या येतात, मग छोटे मोठ्या अंगामधले गुण जे असतात ते बाहेर पडतात. तसेच गुण आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे हे बघत असाल, हो, बाल रंगभूमी आणि त्याचं संमेलन भरलेलं आहे 2024. आणि या 2024मध्ये बालरंगभूमीचं संमेलन आम्ही कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत. आणि तुम्ही बघत आहात रंगभूमी एक आता बरंच दुर्लक्ष झालं होतं. त्यानिमित्तानं पहिल्यांदा संमेलन भरलं आहे आणि ते उत्कृष्ट भरलं आहे आणि ते महाराष्ट्रासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. कलेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आत्ता जे नाटक चालू आहे ना, त्याचे विषय खूप भयानक आहेत. फार चुकीचे विषय निवडले जातात. तर असे विषय बालनाट्यामध्ये असू नयेत असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही संस्कारी बालनाट्य व्हायला पाहिजे, जी लोकांना, विद्यार्थ्यांना किंवा मुलांना समजतील अशी, मुलं त्याचा आनंद घेतील अशी बालनाट्य असावीत. विषय ते चांगले असावेत, संस्कारी असावेत विषय. आणि मुख्य म्हणजे सगळ्यांनी बालनाट्य लिखाणाची स्पर्धा घ्यायला पाहिजे, जेणेकरून बालनाट्याचं स्टॉक जमेल आणि मग तुम्हाला देता येतील पुस्तकं शाळेतनं की ही एकांकिका करा, ती एकांकिका करा. तर माझं म्हणणं की रेस्ट्रिक्शन आपोआप येतील त्याच्यावर. बालनाट्य लेखनाची स्पर्धा व्हायला पाहिजे आणि बालनाट्याचा स्टॉक व्हायला पाहिजे. अतिशय देखणा उद्घाटन सोहळा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण या बालरंगभूमी परिषदेने घालून दिलं असं मला वाटतं. आणि काल मुक्तमंचाचं उद्घाटन झालं, ते करण्याचं भाग्य मला लाभलं. सुलभा देशपांडे यांच्या नावाने मुक्तमंच म्हणून आहे इकडे, आणि हा मुख्य मंच आहे. आत्ता जो कार्यक्रम झाला तो सुधा करमरकर यांच्या नावाने आहे. तेव्हा सुधाताई आणि सुलभाताई या दोन अगदी म्हणजे काय म्हणतं बस दुसरी नावं नाहीच, अशा दोघींच्या नावाने या रंगमंचाला म्हणजे नावं दिल्याबद्दल मला विशेष कौतुक बालरंगभूमीचं करावं असं वाटतं, परिषदेचं आय मीन. आणि त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये जे काय काम चालू केलेलं आहे ना, या बालरंगभूमीने म्हणजे ही संस्था, भारतीय नाट्य परिषदेला संलग्न ही संस्था काही वर्षातच मिरॅकल्स करेल याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि नटेश्वरांनी कायम त्यांच्या पाठीशी उभं राहावं हीच प्रार्थना करेन. नाही, बालकांना संदेश द्यायची काही गरज नसते. उलटं त्यांना फक्त बंधनं घालून येत आहे बापाने. त्यांचं ते खेळत असतात. त्यांचे मोबाईल द्यावा, आपण थोडा वेळ द्यावा आणि बाकी त्यांना जंगलात न्यावं, रानात न्यावं, पोहायला न्यावं, फिरावं, रात्र अंधार दाखवावा. कारण अंधार प्रकाश हे माहीतच नाही आताच्या पोरांना. त्यांना अंधारात जाणं म्हणजे भीतीच वाटतं. अंधारात रात्री चालणं ही फार महत्त्वाची गोष्ट. जंगलात रात्री अंधारात चालणं, भीतीत सगळ्यांनी एकत्र जाणं, मजेशीर गोष्टी असतात. पालकांचा फार महत्त्वपूर्ण सहभाग असतो बालकांच्या संगोपनामध्ये. कारण बालकाची गती कशामध्ये हे पालकाला सर्वात जास्त कळत असतं. पालकांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की मी काल बोललो की पालकांनी आपल्या बालकाचा पालक व्हायला पाहिजे. आईवडिलांनी मालक व्हायचं नसतं, पालक राहायला पाहिजे. आणि आपल्या मुलाची गती कशात आहे ते योग्य मती वापरून ओळखून त्या कलागुणांना वाव देणं. तसं केलं तर त्यांना प्रगतीचे पथ जास्त फास्ट सापडतं मुलांना. माझं म्हणणं हे देखाव्याची शिबिरं जी आहेत ना, की अभिनय शिकवतात, ह्यापासून दूर ठेवायला पाहिजे. टी व्हीपासून दूर ठेवायला पाहिजे मुलांना. टी व्ही दाखवतच कामा नाही. स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी मला दया येते की तेवढंच करतात फक्त. आपला मुलगा टी व्हीवर दिसावा, मुलगी का मुलगा असेल तो, आणि तो टी व्हीवर दिसावा अशी अपेक्षा असते आवडल्याची. आणि तेच गुणगान आयुष्यभर गात राहतात की आमच्या मुलांनी असं या इतकं साली टी व्हीवर काम केलं होतं. असं नसावं, फार त्यांच्या गळी पडू नये. मुलांना त्यांचं स्वातंत्र्य द्यावं, त्यांना पाहिजे ते करू द्यावं. एज्युकेशनमध्ये तसं आणलं पाहिजे की ऑप्शन ठेवले पाहिजेत. आणि काय कोणी सांगून कोणी होत नाही, ज्याला व्हायचं तो होत असतं. त्यामुळं कोणावर कोणी अवलंबून नसतं.
असं जर सांगून नट झालं घडवलं असतं तर मग काय बोलायलाच नको. ज्याला घडायचं तर घडतात ते. नट कधी कोणी घडवून घडत नाही, त्याला मुळात असावं लागतं आणि त्याला जायचं असेल तर तो बरोबर जातो आणि त्याला नसेल जायचं तर त्याने किती आपटली, त्याला किती पैसे खर्च केले तो होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची विल पॉवर काय आहे म्हणून मी नेहमी सांगतो, तुमचे पंख तुमचे आभाळ तुम्हाला बरोबर रिकामं असतं. तुम्ही एकदा जर दुसऱ्याच्या हेल्प करायला लागला की तुम्ही पुढे जाणार नाही. कारण एक हेल्प घेतली किती ताण, तिथे गेलं म्हणणार आता काय करू, परत हेल्प घेणार, मग नंतर तुम्ही कुबड्याशिवाय चालू शकत नाही. तुम्ही ठरवा की एक दिवस येईल माझा की मला लोकांनी बोलवलं पाहिजे, ते काय करायचं ते माझं मी करेन. ही जिद्द असेल ना तेच पुढे जातात, बाकीचे धन्यवाद होतात. मी जे म्हणतो की बालकाचं पालक बना मालक नको, याचा अर्थ असं आहे म्हणजे माझ्या बालकाने सगळंच केलं पाहिजे. डॉक्टर पण पाहिजे, इंजिनियर पण पाहिजे, मी बच्चन पण व्हायला पाहिजे, तेंडुलकर पण व्हायला पाहिजे, विश्वनाथन आनंद पण व्हायला पाहिजे, हेच म्हणतोय. हे मी काय बोललो, हे नसावं. आणि याच्यामध्ये शिक्षकांप्रमाणेच पालकांचाही मोठा सहभाग असतो, कारण दे आर द बेस्ट जजेस. आपल्या मुलाची गती कशात आहे सगळ्यात जास्त कळूच शकतं. मी तर म्हणतो गुरुजन किंवा अभिनय शिकवणाऱ्या कुठल्याही शिक्षकापेक्षाही पालकाला ते ज्ञान आणि भान पहिल्यांदा असतं, असं माझं मत आहे. सो प्रॉपर डिस्कसिंग विथ शिक्षक ही पालकांची जास्त ड्युटी आहे. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा लेक्चरला जातो तेव्हा मी पालकांना हजर राहण्याचं कंपल्शन करतो. प्रत्येक आईबापांना मुलांना शिकवलं पाहिजे. प्रत्येक आईबापांना स्वतःच्या वया इतकी झाडं लावली पाहिजेत आणि मुलांना लावायला शिकवली पाहिजेत. आणि मुलांना मी आता बिया आणि रोपं तयार करण्याचं गव्हर्मेंटकडूनच सुरू करण्याचा विचार आहे.